नमस्कार. समओवी अमृतानुभव हे ऐकण्याचं या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रकरण दुसरं म्हणजे श्री गुरुस्तवन हे आपण आता ऐकणार आहोत. आणि पहिल्या भागामध्ये आपण बघितलं तसंच आपण प्रत्येक 4 ओव्यांनंतर आपण त्यांचा अर्थही आपण ऐकणार आहोत. आता साधनोद्यान वसंत ब्रह्मविद्येचे मंगलसूत्र अमूर्तची परिमूर्त करुणा जो माया हत्तीण मारून मुक्तिमोत्याचे भोजन जेवू घाली त्या वंदन सद्गुरु निवृत्तीसी अविद्येचे आडरानात जन्ममृत्यूचे फेरे भोगित त्या चैतन्यास्तव धावत करुणेने जो जयाचे कृपा कटाक्षात जीवबद्ध मोक्षपण पावत जाणणाऱ्या जाणते भेटत जयापाशी. आता अर्थ ऐकूयात. नाना प्रकारची साधना ही जणू काही अरण्य, त्यात वसंत ऋतूसारखी बहरलेली ब्रह्मविद्या, ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे श्री सद्गुरू. हे सद्गुरू शरीर धारण करण्याचा त्यांचा स्वभाव नसतानाही केवळ भक्तांचा उद्धार करण्यासाठी देह धारण करतात. पुन्हा पुन्हा जन्ममरण घडणे या फेऱ्यात सापडलेल्या जीवांकडे पाहण्यासाठी धावून येतात. सद्गुरू हे मायारूप हत्तीचा नाश करून त्याच्या जवळची मुक्तीची अवस्था, हेच मोती त्याचे पक्वान्न जीवांना आग्रहाने वाढतात. अशा गुरुरायांना माझे वंदन असो. जीवाचे अज्ञान सद्गुरूच्या ज्ञानमय कृपा कटाक्षाने नाहीसे होते. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. शब्द पंडितांना पूर्ण पंडित भेटतो. आता पुढच्या ओव्या ऐकू. कैवल्य कनकाची या दाना जो न निवडी थोरसाना ज्ञान मार्गाची या दर्शना वाटाड्या जो सामर्थ्याचे बळात जो शिवाचेही गुरुत्व जिंकत जीवात्मा आत्मसुख देखत आरशात जा बोधचंद्राच्या विखुरल्या कला तया करुनी एकमेळा कृपा पुनव लीला करी जयाची जो भेटताची थांबे धाव साधनांची प्रवृत्ती गंगा स्थिरावेची सागरी जा. आता याचा अर्थ ऐकू. सद्गुरू मोक्षरूपी सोने दान देतात. लहान मोठा असा फरक त्यांच्याजवळ नसतो. जीवाचे देवपण ते घालवतात. द्वैताचा पराभव करतात. ज्ञानरूपी सामर्थ्यांमुळे त्रैगुण्योपाधीनं सृष्टी घडवणाऱ्या देवतांचे कर्तृत्व त्यांना सहज आकलन झालेले असते. सद्गुरुमूर्ती जीवांचे आत्मरूप दर्शक आरसेच होत. सद्गुरुमूर्ती जीवांचे आत्मरूप दर्शक आरसेच होत. बोधरूपी चंद्राला अनेक कला पसरल्या असल्या तरी त्या गुरुपादुकांरूपी पौर्णिमेला एकत्र होतात. आपण अनेक साधनांसाठी केलेली धावाधाव सद्गुरु दर्शनाने संपते. प्रवृत्तीरूपी आपली गंगा सद्गुरुरूपी समुद्राला मिळते. जयाचे वियोग अवसरे द्रष्ट्यासी जगत दृश्य सामोरे जो भेटता क्षणींची सरे बहुरूप हे अविद्येच्या काळोखात स्वबोध सुदिन फाकत जेव्हा
प्रसाद सूर्य स्पर्शत जयाचा. जयाचे कृपाजळे जीव येधवरी प्रक्षाळे, की शिवपणही ओवळे अंगान लागो दे. राखो जाता शिष्यास गुरुपणजे साक्षेप, ते जाताही जयास गुरुगौरव तैसाची. आता याचा आपण अर्थ ऐकू. गुरुमूर्तींचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच जगाच्या व्यवहाराची महती. सद्गुरु दर्शनाने जगाचे मिथ्यापण कळते. सद्गुरु बोधरूपी प्रकाश फाकताच अज्ञानरूपी निशा संपते. आत्मसंतुष्ट करणारा गुरुप्रसाद सर्वत्र प्रसरतो. गुरुकृपारूपी शुद्धोदकाने हा जीवात्मा इतका पवित्र होतो की ब्रह्मत्व जरी त्याच्याकडे गेलं तरी आपल्या अंगाला ते तो चिकटू देत नाही. शिष्यास ज्ञानी करावयाचे झाल्याने ते आपला मोठेपणा सोडतात. यात त्यांचं अद्वितीयत्व कमी होत नाही. एकलेपण न सोसे म्हणून गुरुशिष्याचे मिशे, पाहणेची पाहत असे आपुली वाट. जयाचे कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहरे, परिणामी अपार संचरे बोधामृत. जगताची करुणी निवृत्ती शेवटी, जीवा शिवासी घातले पोटी, तरी नवेची उष्टी दिठी जयाची. जयाचे सहाय्ये जीव ब्रह्मा पैलचे लाहे, ब्रह्म तृणातळी जाये औदासीन्ये जयाच्या. आता ह्याचा अर्थ ऐकू. दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या शिष्याला सांगण्याच्या मिशाने आपले आपणालाच पाहतात. गुरुकृपेच्या जलकणांनी अज्ञानाचे हल्ले परतवले जातात. अपार बोधामृत लाभते. अशा त्या परमेश्वर स्वरूपी श्री गुरुला मिठी देताच हा शिष्य त्यांच्याशी लीन होतो. सद्गुरूची कृपादृष्टी मलिन होत नाहीच. सद्गुरूच्या आश्रयानेच शिष्य अहम ब्रह्मास्मी च्या पलीकडे जातो. गुरूंच्या उदासीनतेमुळे अज्ञानातून तृणापेक्षाही हलक्या अवदशेला जातो. राबे उपासनेत तयाचे उपाय फळी लढत, जर देहा समर्पित अनुज्ञे जयाच्या. जयाचे दिठीचा वसंत जोवरी नरिगे वेद उद्यानात, तोवरी आत्मज्ञान फळी हात पोहोचेना. तोवरी आत्मज्ञान फळी हात पोहोचेना. पुढे दृष्टीचे अग्र खोवत, की मागे देह निपटत, एवढ्याही यशा न घेत आपणाकडे येतो. शिष्याचे लघुत्वे ऐसे गुरुत्वाचे आसनी बैसे, नाशूनि मिथ्या जीवदसे दैववान तो. आता याचा अर्थ समजून घेऊ. उपासनेसाठी राबल्यावर त्या साधनेची फळे सद्गुरूच्या आज्ञेने परिपूर्ण होतात. वेदांत शास्त्र हेच एक वन. त्यात सद्गुरूची कृपादृष्टी हाच कोणी वसंत ऋतू जोपर्यंत अस्तित्वाला येत नाही तोपर्यंत ही मोक्षरूपी फळे हाती येणं शक्य नसतं. सद्गुरूंनी ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यात घातलं की सारं अज्ञान ते नाहीसं करतं. आपण अशी फार मोठी कर्तबगारी गाजवीत आहोत अशी सद्गुरूंच्या ठिकाणी जाणीवही नसते.
श्री गुरूंचा मोठेपणा शिष्यरूपी भांडवलावर आहे. ते भांडवल म्हणजे शिष्यपणा सद्गुरूच घालवतात. आता पुढच्या ओळी ऐकू. नसत्याची जळी बुडती, तेव्हा जे कृपाघन तारिती, जयांनी तारिलेही नुरती कवणे ठाई. आकाश हे सगुण जया आकाशा तुल्य, न ऐसे कोणी एक ज्ञानघन आकाश जो. चंद्रादी सुशीत साधुनी जया मेळ, जयाचे प्रकाशे तेजाळ सूर्य असे. जीवपणाचे त्रासे यावया आपुल्या मूळ देशे, शिवही मुहूर्त पुसे ज्या ज्योतिषा. आता याचा अर्थ आपण ऐकू. आपल्याशी शिष्याला समरस करून घेतात. कल्पनेनं निर्मिलेल्या मायारूपी पाण्यात त्यांना कृपाघन श्रीगुरूची कृपाच तारते. त्यानंतर त्यांचे अस्तित्वही शिल्लक राहत नाही. आपल्या दृष्टीला दिसणारे हे पंचमहाभूतांनी युक्त असे जड आकाश आहे. सद्गुरूच्या ज्ञानरूप चिदाकाशाची बरोबरी त्या जड आकाशाकडून होणं कठीण आहे. परमात्मा सद्गुरू हा ज्ञानरूप चिदाकारच होय. चंद्र वगैरे सर्व शांत वस्तुजात याच्यामुळे आकाराला आले. त्याच्याच कवडशाने सूर्याला प्रकाश मिळाला. अनंत ब्रह्मांडाची घडामोड करणारा शिव देखील या उपाधीमुळे त्रासून जावा आणि मूळ स्वरूपाला केव्हा मिळेल असा त्याने प्रश्न करावा, यात नवल नाही. मग आपण तर मर्त्य पामर, आपण कोठे बसू? चांदणे स्वप्रकाशाचे लोईला दुपदराचे, तरी उघडे पण चंद्राचे नसरे. जो उघड तरी न दिसे, प्रकाश तरी न प्रकाशे, असतेपणेही नसे कोणीकडे. आता जो तो या अक्षरी, किती करू अनुमानांच्या परी, हा प्रमाण ओ न भरी कोणत्याही. जेथ शब्दाची लिपी पुसे, तेथची बोलो बैसे, दुजेपणाचे रागी रुसे, एकपणा जो. प्रमाणाच्या परी सरत, तेव्हा प्रमेयची आविष्करत, नवल आवड दुरेसी येत नाहीपणाची. काही बाही अल्पसे, एखादे वेळ देखतसे, तरी देखे तेही विटाळ ऐसे जया गावी. आता अर्थ ऐकूया. चांदण्यांचा प्रकाश चंद्राने पांघरला म्हणजे दोन्ही वेगळी वाटतात. पण प्रकाश चंद्रापासून मिळत असल्याने तो चंद्र एकच्या एकच उघड ठरतो. त्याचप्रमाणे तो परमात्मा उघड असूनही दिसत नाही, स्वयंप्रकाशित असूनही भासत नाही आणि सर्व व्यापक असूनही जाणवत नाही. अनेक शब्दांच्या रूपाने मिळवू म्हटले तरी तो कोणत्याही रीतीने त्यांच्या तडाख्यात सापडतच नाही. शाब्दिक वर्णने जिथे कुचकामी तिथे ती करून तरी काय उपयोग. वर्णन करणारा दुसरा असा द्वैतभाव त्यांना खपत नाही. ते एकरूप असतात. सर्व प्रकारची उदाहरणे बरोबर ठरत नाहीत.
तेव्हाच मूळ स्वरूप प्रकट होते. ते निराकारी असूनही साकार होते, हे नवल होय. थोडेसे पाहूया असं म्हटलं तरी त्याचा तेथे स्पर्श चालत नाही. तेथ गमने वा बोले, कैसी टाकावी पाऊले. अंगी लावुनी नाडिले, निवृत्ती नावयाने. नसे आत्म्या आत्मप्रवृत्ती, तेथ कैसी वाढे निवृत्ती. व्यर्थया नामाची ती, टाकी ना खोळ. निवारण्या तर काहीच नसे, मग काय हा निवारी तसे. तरी कैसा ठाई बैसे, निवृत्ती नामाच्या. अंधकार सूर्याला, कधी का गोचर जाहला. तरी तमारी या प्रसिद्धीला आला चिकी. आता अर्थ ऐकूयात. माझ्या या नयनरूपी बोलांचा तिथे प्रवेश कसा होईल. अनंत रूपांनी नटलेल्या परमात्म्याने सर्व नामे व्यर्थ केली. या दृष्टीने निवृत्ती हे नाव सार्थच आहे. जर सद्गुरूच्या ठिकाणी आत्मप्रवृत्ती नाही, मग निवृत्ती हे नाव तरी कुठे टिकतं. ते निवारण करणार म्हणजे तरी काय करणार. कारण निवारण करण्यासारखं काही नाहीच. मग निवृत्ती यात असा काय मोठेपणा आहे. सूर्याने अंधार पाहिला आहे तरी कधी. अंधाराचा शत्रू असंच सूर्याला म्हणतात ना. आता पुढच्या ओव्या ऐकू. तैसे लटिके याने रूढे, जड यानेची उजाडे. न घडे तेही घडे, याचेची मायेने. अगा मायावशे दाविशी, ते मायावी म्हणून वाळीशी. अमायावी म्हणून न होशी, कोणाही विषय. शिव शिव हे सद्गुरु, तुझला गूढा काय करू. एकही काही निर्धारू, देतोसी का. बहुविध नावा रूपास, उभारुनी पाडिलेसी ओस. धरुनी सततेचा आवेश, तोषलासी ना. आता अर्थ ऐकू. सत्तेने खोट्याला खरेपणा मिळतो. अचेतन मिथ्या जगाला चेतना मिळते. आणि याच्या मायेने न घडणारेही घडते. हे सद्गुरू, आपण मायेच्या प्रकाशरूपी ज्वालेने जगाचे दर्शन घडविता ते न टिकणारे आहे, निषिद्ध आहे असे सांगता. आणि आपण स्वतः तर मायेच्या पैलतीराला असलेले आहात ना. छे छे, हे गुरुमाऊली, हे तुझं सारच गूढ आहे. ते उकलून समजून घ्यायचं ठरवू म्हटलं तरी तू होऊ देत नाहीस. केवढा तुझा व्याप, किती तुझी नावे, अगणित तुझी रूपे, पण तू सारीच पार जमीनदोस्त करतोस. पण या सत्तेचा तुम्हाला संतोष वाटतो थोडाच. पुढच्या ओव्या ऐकू. जीवबंध तोडल्या विणे, चालो न देसी साजणपणे. भक्त उरावा स्वामीपणे, तर तेही न होय. विशेष ज्ञानदृष्टीचे नावे, आत्मत्वही यासी न साहवे. किंबहुना कोणताही नोहे, सामान्य विशेष धर्म. सूर्योदयी नुरे रात, नुरे लवण पाण्यात. वा होता जागृत, नुरे नीज जैसी. कापूर जळो निसरे, अग्नीची शोभा ही हरे. तैसेची याचे नुरे नावरूप. याचा अर्थ आपण ऐकू. छे, तुम्हाला गर्वही नाही,
शिष्यावर कृपा करण्याआधी हे गुरु, तुम्ही त्याच्या अहमपणाचा जीव भावनेचा बळी घेता. त्याला त्याशिवाय सामर्थ्यवान करीत नाही. आपल्याशी समरस झाल्यावर तरी तो गुरुपणाने शिल्लक राहतो म्हणावं तर तसं मुळीच नाही. त्यातही विशेष म्हणजे जीवाला आत्मत्वही सहन होत नाही. एवढंच नव्हे, काहीच व्हावयाचं नसतं. सूर्योदयानंतर रात्र नसते, पाण्यात पडल्यावर मीठ शिल्लक राहत नाही आणि जागं झाल्यावर झोप नाही. कापुराचे उत्तमोत्तम अलंकार अग्नीच्या सहवासात आपले नाव रूप जसं सोडतात, त्याचप्रमाणे शिष्याचा गुरुपुढे भेद मावळतो. पुढच्या ओळी ऐकू. कोणी हातापाया पडेही तरी वंद्यत्वे हा पुढे न येई, नच पडे भिडेसही भेदाची. स्वतः स्तवरवी न उदये जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासे. की आपणासी समोरी आपुल्या, न येता ये काही केल्या, तैसे वंद्यत्व हिरावुनिया घेतले सद्गुरूंनी. आरशाचा आकाशाचा आरसा, उमटू न दे प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. याचा अर्थ आपण ऐकू. श्री सद्गुरूची कितीही विनवणी केली तरी द्वैताचा पसारा मांडित नाहीत. भेदाच्या या भिडेला ते लाथाडून देतात. सूर्य हा स्वतःसाठी उगवत नाही, त्याप्रमाणे सद्गुरू मूर्ती स्वतःच वंद्य नाही. आपण आपणास समोर पाहू शकत नाही, त्याप्रमाणे श्री गुरूंनी वंदन स्वतःपुरते नष्ट केले आहे. आभाळात प्रतिबिंब पडत नाही ना, तसंच वेगळेपणा नसल्यामुळे सर्वत्र सद्गुरूच भरल्यामुळे त्यांनी नमस्कार दुसऱ्या कोणाला घ्यायचा तरी कसा. म्हणूनच सद्गुरू हे वंद्यत्वाचे द्योतकही नाहीत आणि नमस्कार करणारेही नाहीत. पुढच्या ओळी ऐकू. नव्हे तर नसो नंद्य हा गुरु, तरी विरुद्ध का करू, हा ठाव न देई उरू वंदणाऱ्यासी. वेढिल्या वस्त्राचा झोळ पदर फेडिता बाहेरील, कड फिटे आतील न फेडिताची. अथवा बिंबपणा सरिसे प्रतिबिंब नाशतसे, नेले वंद्यत्वयाने तैसे वंदणाऱ्या सवे. रूपाची दाद नसे जेथ, दृष्टीचे काहीची न चाले तेथ, आम्ही फळले ऐसिया दशेत, हे सद्गुरु चरणा. आता अर्थ ऐकूयात. बरं, नसतील सद्गुरु वैद्य तर नसेनात का? मी कशाला त्यांना हीन लेखू? पण हा सद्गुरु राय नमस्कार करणाराची सुद्धा नावानिशी शिल्लक ठेवीत नाही. धोत्राचे एक टोक जोरात ओढले की सर्व धोतर निसटायला वेळ लागत नाही. बिंबासकट प्रतिबिंब नाहीसे होते, तसे वंदन करणाऱ्याच्या सह सद्गुरु वंद्य नाहीसे करतात, म्हणजे दुजाभाव घालवतात. हे सारे रूप आणि आकार ज्ञानाच्या पलीकडचे आहे. तिथे त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही हे समजायला मात्र सद्गुरूच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. हा लाभ आम्हास झाला आहे. पुढच्या ओळी ऐकू.
तेलवातीच्या सोयरिकीने दीपकलिकेचा निर्वाह होणे, तो का होईल वटिकेने कापुराच्या? तो का होईल वटिकेने कापुराच्या? अग्नी आणि कापूरवटी ती परस्परा भेटती, तो दोन्हीही सरती एकसरशीची. तैसे ह्यासी पाहत न पाहत तोची वंदिते जात, जैसे स्वप्नी देखिल्या कांते सहित जाय कांतही. किंबहुना त्या गुनिया ही भाष, जेथ द्वैता सायास श्री गुरु या स्वसख्यास वंदियले. आता अर्थ ऐकूयात. कापूर या वस्तूची ज्योती वेगळ्या प्रकारची असते. तेल आणि त्यात ठेवायची वात यांच्या सहाय्याने उपजलेली ज्योत ही पण आणखी वेगळ्या प्रकारची असते. कापुराला अग्नी लावल्याबरोबर कापूर जळतो, अग्नी नष्ट होतो. ते दोघही एकदमच नाश पावतात. जागे झालेल्याला स्वप्नातले दाम्पत्य सुख कुचकामी. श्री गुरूंना पाहिल्याबरोबर बंधकत्व आणि वंद्यत्व नाहीसे झाले. द्वैताचे हे शाब्दिक वर्णनही निरर्थक म्हणून स्वात्मसखा श्री गुरूंना मी नमस्कार केला. या सख्याची नवलाई अंगी एकपणा रूप नाही, तरी गुरुशिष्य द्वैताचीही कीर्ती केली. कैसे आपणची आपणा दोनपणाविण सोयरेपणा, हा याहुनीही विलक्षण जाणा नाही ना आहे. पोटी जग सामावुनी घेई आणि गगना एवढा होई, परी तोची निशासाही नाहीपणाची. परिपूर्ण दुर्भर सागर दोहींसी आधार, तैसा विरोधकांसीही पाहुणचार याचे घरी. हे या स्वात्मसखा श्री गुरुचे आश्चर्य आहे की याला एकटेपणा नाही, रूप नाही, आणि तरी सुद्धा गुरु शिष्याच्या द्वैतरूपाने जगभर ज्ञान फैलावले आहे. उत्पत्ती ही दाम्पत्याशिवाय होत नसते. याने आपणालाच आपला जोडीदार केला आहे. जन्म मरणातीत्व असे याचे सारेच विलक्षण आहे. हे अगडबंब जग ज्याच्या पोटात सामावले आहे, उजेडामुळे दिवसा खूप विस्तृत दिसणारे हे जग काळोखात रात्री जेव्हा बुडते तेव्हा ते तेथे नाहीच असे वाटते. समुद्र हाच एक भरती आणि ओहोटी यांना आधार असतो. या एकमेकाविरुद्ध असणाऱ्या द्वैत आणि अद्वैत या पाहुण्यांचा निवास त्यांच्या घरी असतो. पुढच्या वेळी ऐकू. तेजा तमाचे काही परस्परात भले नाही, परी सूर्यावरी दोही अवलंबुनी. एक म्हणता भेदे का नानापणे नांदे, विरुद्धेही स्वतःचेची विरोधे होती काय. म्हणून शिष्य आणि श्री गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरु सच्चिदानंदची होत दोही ठाई. सुवर्ण आणि लेणे जैसे एके सुवर्णींची वसे, चंद्र आणि चांदणे असे जैसे एके चंद्रातची. आता अर्थ ऐकूया. अंधार आणि उजेड यांची मैत्री किती? अगदी शून्य मुळीच नाही. बरं, ज्यापासून ते दोघे होतात तो सूर्य तर एकाला एकच आहे. त्यावरही सूर्य एकच म्हणू तर तो अनेक रूपांनी वावरतो आहे. पण हा परस्पर विरोध गुरूंच्या ठाई नसतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरु आणि शिष्य या दोन शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे.
तो आहे सद्गुरू. दागिन्यातले सोनेच हे सर्व दागिन्याभर असते. ते एकच असते. चंद्र आणि त्याचे चांदणे वेगळे नसते. ते चांदणे चंद्रमय असते. पुढच्या ओव्या ऐकूयात. वा कापूर आणि परिमळ, कापूरची केवळ गोडी आणि गुळ एकची जैसा. तैसा गुरुशिष्य मिशे, हाची एक विलसे, जरी काही दिसे दोनपणे. आरशात मुख पाहिले, ते वेगळेची जरी वाटले, तरी ते आपुले, हे तो निश्चित जाणे. पहा निर्जन रानी निजला, तो निर्विवाद एकला, परी जागता जागविता जाहला, दोही तोच. आता अर्थ ऐकूयात. कापूर आणि त्याचा सुवास हे अभिन्न एकच. गुळ आणि गोडी ही अभिन्न. परमात्मा रूप सद्गुरू जरी रूपातीत असला, तरी तो सत्शिष्याच्या प्रतीकाने जगतविलास करतो. आपणास आरशाचे प्रतिबिंब हे आपल्याच मुखाचे आहे हे कळते आणि ते क्षणिक असते हे आपण जाणतो. एखाद्या घोर निर्जन अरण्यात कोणी झोपला तर तो एकटा असे ना, पण नंतर तो जागा होणारा आणि जागे करणारा असा त्याचा तोच दोन्ही असतो. आता पुढच्या ओव्या ऐकू. तोची जागे तोची जागवी, तेवी हाची बोधे बोधवी, गुरुशिष्यत्व नांदवी ऐसे हा. दर्पणाविण डोळा आपुल्या भेटीचा सोहळा, भोगील तरची ही लीला सांगता येईल. द्वैता प्रकटू न देई, ऐक्या न विस्कटवी, ऐसी सोयरीकीची थोरवी पोशी हा. निवृत्ती जया अभिधान, निवृत्तीची जया भूषण, जया निवृत्ती हे राजेपण निवृत्तीचे. याचा अर्थ आपण ऐकू. जागा होणाराच जागे करणारा असतो. त्याचप्रमाणे हा सद्गुरू स्वतः सांगतो आणि स्वतःलाच समजावून घेतो. अशा प्रकारे गुरु शिष्याचे संबंध चालवित असतो. आरशाशिवाय नेत्र जर प्रतिबिंब दर्शनाचा आनंद मिळवू शकेल, त्याप्रमाणे हे आहे. तो द्वैताला फिरकू देत नाही, अद्वैतपणा विस्कडू देत नाही, पण परस्पर संबंध तर उत्तम तऱ्हेने पोषित असतो. निवृत्तीनाथ ज्याचं नाव, निवृत्ती ज्याची शोभा, निवृत्तीचे राज्यपद जो भोगतो, तेच हे खरेखुरे निवृत्तीनाथ. आता पुढच्या ओव्या ऐकू. निवृत्तीचे बोधे वा प्रवृत्ती विरोधे, लाभे वादविवादे ऐसा हा नव्हे. रात्र स्वतःसी अर्पुनी, दिवसासी उन्नती आणि, तैसा हा प्रवृत्तीसी वारुनी निवृत्ती नव्हे. कोंदणाचे तेज बळ घेऊनी, मिरवे रत्न केवळ, तैसे नव्हे हे निखळ चक्रवर्ती हा. गगनही पोटी सामावतसे, जेव्हा चंद्राचे पगळे भाळसे, तेव्हा चांदणे विलसे, जैसे अंगचितयाचे.
याचा अर्थ ऐकू. प्रवृत्ती मार्गाचा विरोध करून उपदेशाप्रमाणे निवृत्ती मार्ग चोखाळून आणि वादविवाद चर्चा करून सर्वसामान्य जन आणि परोक्षज्ञानी निवृत्तीमार्गी होतात, तसे हे नव्हेत. सूर्य मावळल्यावर रात्र देतो आणि पुन्हा दिवस निर्माण करून आपलं हित पाहतो, तसे हे नव्हेत. रत्नाचे तेज अधिक दिसावे म्हणून जसे त्याच्या कोंदणात एक प्रकारचे पूट देतात आणि मग तेजपुंज म्हणून ते मिरवतं, तसे निवृत्तीनाथ नाहीत. स्वयंभू रत्नराज होत. चंद्राचा धवल प्रकाश आकाशाला सामावून सर्वत्र पसरतो, त्यावेळी तो चंद्र आपल्या अंगच्या चांदण्यानं उठून दिसतो. पुढच्या ओव्या ऐकू. तैसे निवृत्तीपणासी कारण हाची आपुला आपण, जणू फूलची जाहले घ्राण घेण्या आपुला सुवास. दिठी वळवुनी मागुती मुखशोभा पाहता येती, तर आरसे का लागती धुंडाळावे. की रात्र सरते आणि तांबड फुटते, काय सूर्या आणावे लागते सूर्यपणा. म्हणून जाणावे बोधाने वा साधावे प्रमाणाने, ऐसा नव्हे भरवशाने स्वामी हा. ऐसे करण्याविण स्वयंभूची जे निवृत्तीपण, तयाचे श्री चरण वंदिले ऐसे. आता ज्ञानदेव म्हणे, श्री गुरुप्रमाणे येणे फेडिली वाचा ऋणे चारही वाचांची. या ठिकाणी या प्रकरण क्रमांक 2 श्री गुरुस्तवन यातील 80 ओव्या एकंदरीत आपण ऐकल्या आणि आता या शेवटच्या 6 ओव्यांचा आपण अर्थ ऐकू आणि मग हे प्रकरण समाप्त होईल. मूलभूत निवृत्तीपणाला हे स्वतःच कारण आहेत. आपला वास घ्यावयाला फुलानेच स्वतः नाक व्हावं तसं. मुखाच्या पुढील भागातून दृष्टी वावरते, त्याऐवजी ती पाठीमागून वावरली असती तर आरसे हुडकावे लागले असते काय? रात्र संपून दिवस निघाल्यावर का सूर्याला सूर्यपणा आणायचा असतो? उपदेशाने हा समजून घेता यावा किंवा प्रत्यक्ष प्रमाणांनी प्राप्त व्हावा अशा प्रकारचा विश्वास येथे धरता येत नाही. तो इंद्रियांना अगोचर आहे. अकृत्रिम स्वयंसिद्ध असे याचे निवृत्ती स्वरूप आहे. त्याच्या चरणांना मी वंदन केले. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्री गुरूंना वंदन केले आणि चहू वाचांची ऋणे फेडली. याप्रमाणे श्री सिद्धानुवाद रूपी श्रीमत अमृतानुभव ग्रंथातील श्री गुरुस्तवन नावाचं दुसरं प्रकरण या ठिकाणी समाप्त झालं. पुढच्या भागात आपण तिसरं प्रकरण ऐकूयात. धन्यवाद.